शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 26 येथे संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगणाचं जोरदार उद्घाटन करण्यात आलं होतं. 2 वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या क्रीडांगणाची आता अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून या क्रीडांगणात मद्यपी लोकांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या क्रीडांगणात सकाळच्या सुमारास महिला मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी येत असतात. मात्र येथील मद्यपी महिलांची छेडछाड काढणे, दिवसभर क्रीडांगणाच्या अवतीभोवती दारूचं सेवन करणे, गांजा पिणे असे प्रकार सुरूच असतात. या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने उद्यानाची स्वच्छता राखण्यासाठी सुरक्षा रक्षकासह या ठिकाणी महानगरपालिकेच्या वास्तू बांधण्यात आली होती. मात्र या वास्तूचे देखील दरवाजे, खिडक्या अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही वास्तू आता मद्यपींची जुगारी आणि गांजा पिण्यासाठी सर्रास वापर सुरू आहे. या ठिकाणी क्रीडांगणाच्या गेट सुद्धा अज्ञात टवाळखोरांनी तोडून टाकले असून उद्यान ज्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलं आहे ते आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी. तरी लक्ष देण्याची गरज असल्याचं परिसरातील नागरिक दबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व संदर्भात शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले यांनी वारंवार तक्रार दाखल करून सुद्धा सातपूरच्या बांधकाम व गार्डन विभागाच्या अधिकाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेता उडाउडीची उत्तरं देतात. या सर्व गोष्टीकडे जाणून बुजून कानाडोळा करण्यात येत आहे का, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वास्तूचा वापर जर मद्यपी टवाळखोर जर करत असेल, महानगरपालिकेचे अधिकारी करतात तरी काय, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे देखील कडप्पे अज्ञात चोरट्याने चोरल्याने तसेच शौचालयातील खिडक्या देखील चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या सर्व संदर्भात शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगल यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. बघूयात सविस्तर. संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण, चुंचाळे शिवार, जाधव संकुल येथे महापालिकेने जी एक सिक्युरिटीसाठी रूम बांधली, या रूमचा वापर परिसरातील जे नशा करणारे मुलं आहेत, म्हणजे कोण दारू पित असेल, गांजा वगैरे, या ज्या मुलांनी याचा वापर सुरू केलेला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टी इथं घडत आहे. महापालिकेला वारंवार तक्रार देऊनसुद्धा महापालिकेचं या परिसरावर दुर्लक्ष आहे. चुंचाळे परिसरात जर या अशा घटना घडत असतील तर या घटनेला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे. येणारी जी पिढी आहे ही यांच्या दुर्लक्षामुळं बर्बाद होती. कारण महापालिका रूम बांधते, त्या रूमला आज खिडक्या नाही आहे, दरवाजा नाही आहे, त्यांचा वॉचमॅन नाही आहे. या सर्व परिस्थितीत तिथं महिला त्या क्रीडांगणावर जॉगिंगसाठी जातात. महिलांची छेडछाड होती. हे व्यसनी मुलं महिलांना अरेरावीच्या भाषा करतात, शिवीगाळ देतात. या सर्वांना जबाबदार महापालिका प्रशासन. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.